नमस्कार. दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा वैज्ञानिक दिन म्हणजे हेलियम शोध दिन. या दिवसाचे औचित्य साधून हेलियम या मूलद्रव्य संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक 2 आहे. सर्व मूलद्रव्यामध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदू सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहमी वायुरूपात सापडतो. हेलियम हा हलका वायू असून स्फोटक नसल्याने हायड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर करतात. हेलियमचा शोध दिनांक 8 ऑगस्ट 1868 रोजी सूर्याच्या क्रोमोस्फिअरच्या लहरीच्या पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नाव हे ग्रीक भाषेतील हेलिओस ह्या सूर्य या अर्थाच्या शब्दावरून ठेवण्यात आले. सिंधुदुर्गातील विजयदुर्ग जसा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचाही साक्षीदार आहे. 18 ऑगस्ट 1868 रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरून हेलियमचा शोध लावला होता. विजयदुर्ग किल्ल्यावर मुक्कामी असताना सूर्याभोवती असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजे हेलियम वायू असल्याचा शोध लॉकेर यांनी लावला. त्यामुळेच 18 ऑगस्ट हा दिवस हेलियम डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. दिनांक 18 ऑगस्ट 1868 रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनीच या किल्ल्यावरून हेलियमचा शोध लावला. सर जोसेफ नॉर्मन लॉकियर हे एक प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1868 पियर जॅन्सेन या फ्रेंच शास्त्रज्ञासोबत सूर्याच्या वर्णपटाचा अभ्यास करून हेलियम या मूलद्रव्याचा शोध लावला. पृथ्वीवर शोध लागण्यापूर्वी त्यांनी सूर्यामध्ये या नवीन वायूचा शोध घेतला होता आणि त्याला ग्रीक नावावरून हेलियम असे नाव दिले. तसेच प्रसिद्ध वैज्ञानिक पत्रिका नेचरची स्थापना सन 1869 करून त्याचे पहिले संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दिनांक 18 ऑगस्ट 1868 रोजी त्यांनी सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाची रेषा शोधून हेलियमचा शोध लावला. महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ल्यावर खग्रा सूर्यग्रहणाच्या वेळी त्यांनी केलेल्या निरीक्षणाशी हे जोडले जाते. विज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 1869 नेचर या जगप्रसिद्ध आणि सृजनशील वैज्ञानिक नियतकालिकाची स्थापना केली. त्यांनी सूर्याच्या बाह्य थराला क्रोमोस्फिअर असे नाव दिले आणि सौर ज्वालांचा अभ्यास केला. विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना 1897 ब्रिटन सरकारतर्फे सर हा किताब देण्यात आला. पिरे जूल सेझार जॅन्सेन हे सामान्यतः जूल जॅन्सेन या नावाने ओळखले जातात. ते एक फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांना इंग्लिश शास्त्रज्ञ जोसेफ नॉर्मन लॉकियर यांच्यासोबत सौर क्रोमोस्फिअरच्या वायुरूप स्वरूपाचा आणि काही प्रमाणात योग्यच हेलियमचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. सन 1868 जॅन्सेनने ग्रहणाशिवाय सौर ज्वालांचे निरीक्षण कसे करावे हे शोधून काढले. 18 ऑगस्ट 1868 रोजी ब्रिटिशकालीन भारत देशातील मद्रास राज्यातील आता आंध्र प्रदेशात असलेल्या गुंटूर येथे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत असताना त्यांना क्रोमोस्फिअरच्या वर्णपटाचा तेजस्वी रेषा दिसल्या, ज्यावरून क्रोमोस्फिअर वायुमय असल्याचे दिसून आले. सूर्याच्या वर्णपटात एक तेजस्वी पिवळी रेषा होती जी लगेच लक्षात आली नाही किंवा त्यावर भाष्य केले गेले नाही, परंतु नंतर तिची तरंगलांबी 587.49 नॅनोमीटर असल्याचे मोजले जात गेले. या विशिष्ट वर्णपटीय रेषेचे हे पहिले निरीक्षण होते आणि तिचा एक संभाव्य स्रोत पृथ्वीवर अद्याप न सापडलेले मूलद्रव्य होते. वर्णपटीय रेषांच्या तेजस्वीपणामुळे जॅन्सेनच्या लक्षात आले की क्रोमोस्फिअरचा वर्णपट ग्रहणाशिवाय पाहता येतो आणि त्यांनी तसे करण्यात यशस्वी झाले. 20 ऑक्टोबर रोजी इंग्लंडमध्ये जोसेफ नॉर्मन लॉकियर यांनी एक नवीन तुलनेने शक्तिशाली स्पेक्ट्रोस्कोप स्थापित केले. त्यांनी क्रोमोस्फिअरच्या उत्सर्जन स्पेक्ट्रमचे निरीक्षण केले, ज्यामध्ये 30 पिवळी रेषा समाविष्ट होती. काही वर्षातच त्यांनी एका रसायनशास्त्रासोबत काम केले आणि तो हायड्रोजनचा काही नवीन प्रकार आहे का हे तपासण्यात
अयशस्वी ठरल्यानंतर त्याने असा निष्कर्ष काढला की हे एक अज्ञात मूलद्रव्य होऊ शकते. पृथ्वीवर सापडण्यापूर्वी एखाद्या बाह्य ग्रहावर रासायनिक मूलद्रव्य शोधले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. लॉकियर आणि इंग्लिश शास्त्रज्ञ एडवर्ड फ्रँकलन यांनी सूर्यासाठी असलेल्या ग्रीक शब्द हेलिओस यावरून हेलियम असे त्या मूलद्रव्याचे नाव दिले. हेलियम हा एक रासायनिक मूलद्रव्य आहे ज्याचे चिन्ह He आणि अणुक्रमांक 2 आहे. हा एक रंगहीन, गंधहीन, चवहीन, विषारी नसलेला निष्क्रिय एकाण्वी वायू आहे. हा ब्रह्मांडातील हायड्रोजननंतर दुसरा सर्वात हलका आणि दुसरा सर्वात मुबलक मूलद्रव्य आहे. हेलियमचा वापर फुग्यामध्ये, खोल समुद्रातील डायव्हिंगमध्ये आणि चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI यंत्रामध्ये शीतलक म्हणून केला जातो. सेमीकंडक्टर उत्पादनात आणि वेल्डिंगमध्ये संरक्षक वायू म्हणून हेलियम चा वापर होतो. हेलियम पृथ्वीच्या वातावरणात अल्प प्रमाणात आढळतो आणि तो प्रामुख्याने नैसर्गिक वायूपासून काढला जातो. हेलियम हा रंगहीन, गंधहीन, अज्वलनशील आणि निष्क्रिय वायू आहे जो हायड्रोजननंतर ब्रह्मांडातील दुसरा सर्वात मुबलक मूलद्रव्य आहे. हा हायड्रोजननंतर सर्वात हलका मूलद्रव्य देखील आहे. हेलियम हवेपेक्षा हलका आणि अज्वलनशील असल्यामुळे फुगे आणि हवाई नौका भरण्यासाठी वापरला जातो. हेलियम हवेपेक्षा हलका असल्यामुळे आणि सोडल्यावर उच्च आवाजाचा किणकिणाट करतो म्हणून पार्टी फुगे भरण्यासाठी वापरला जातो. स्कुबा डायव्हिंग टँकमध्ये डिप्रेशन सिंकनेसचा धोका कमी करण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI यंत्रामधील अतिवाहक चुंबकांना थंड करण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. वेल्डिंग आणि कटिंग ऑपरेशन्समध्ये संरक्षक वायू म्हणून हेलियमचा वापर केला जातो. लेसर कण त्वरक आणि सेमीकंडक्टर उत्पादनासारख्या विविध उच्च तंत्रज्ञान अनुप्रयोगामध्ये हेलियमचा वापर केला जातो. हेलियमचा वापर करण्याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. क्रायोजेनिक फ्रॅक्शनेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे नैसर्गिक वायूपासून हेलियम काढला जातो. या प्रक्रियेत नैसर्गिक वायू अत्यंत कमी तापमानात थंड केला जातो आणि हेलियम इतर वायूपासून वेगळा केला जातो. संपुष्टात आलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यामध्ये भूगर्भात साठवून देखील हेलियम तयार केला जाऊ शकतो. हेलियमची आवश्यकता असल्यास तो साठ्यातून काढला जाऊ शकतो आणि वापरला जाऊ शकतो. युनायटेड स्टेट्सकडे जगातील सर्वात मोठा हेलियम साठा आहे जो जगातील एकूण साठ्याच्या अंदाजे 25% आहे. इतर महत्त्वाच्या हेलियम साठा असलेल्या देशामध्ये रशिया, कतार आणि अल्जेरिया या देशांचा समावेश आहे. विविध उच्च तंत्रज्ञान अनुप्रयोगामध्ये वापरल्या जाणाऱ्या हेलियमची मागणी वाढत आहे. सन 2021 ते सन 2026 या कालावधीत जागतिक हेलियम बाजाराचे संयुक्त वार्षिक वाढ दर CAGR 5.2 असण्याची अपेक्षा आहे. मागणी वाढल्यामुळे आणि पुरवठा मर्यादित असल्यामुळे अलीकडच्या काही वर्षात हेलियमची किंमत वाढत आहे. भविष्यात हेलियमची किंमत वाढत राहण्याची अपेक्षा आहे. हेलियम हा नूतनीकरण न होणारा संसाधन आहे म्हणून तो जपणे महत्त्वाचे आहे. हेलियम पुनर्वापर, हेलियम वाचवणारी उपकरणे वापरणे, हेलियम संवर्धनाबद्दल जनतेला शिक्षित करणे असे हेलियम जपण्याचे अनेक मार्ग आहेत. फुगे आणि हवाई नौकांमधून हेलियम पकडून आणि त्यांना पुन्हा वापरून त्याचे पुनर्वापर करता येते. हेलियम वाचवणारे फुगे आणि स्कुबा डायव्हिंग टँक यासारख्या हेलियम वाचवण्यास मदत करू शकणारी अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. हेलियम संवर्धनाचे महत्त्व जनतेला शिकवणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते हेलियमचा वापर कसा करावा याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील. हेलियम जपून आपण या मौल्यवान संसाधनाची भावी पिढीसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत करू शकतो. हेलियम या नोबेल मूलद्रव्याचा शोध दिनांक 18 ऑगस्ट 1868 रोजी सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत असताना लागला. विशेष म्हणजे या वायूचा शोध सर्वप्रथम पृथ्वीवर नाही तर सूर्यावर लागला होता. सूर्यकिरणाचा वर्णपट स्पेक्ट्रम यात एक गडद पिवळी रेषा आढळली जी कोणत्याही पृथ्वीवरील ज्ञात मूलद्रव्याची नव्हती. फ्रान्सचे खगोलशास्त्रज्ञ पियर जॅन्सेन यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे आणि ब्रिटनचे खगोलशास्त्रज्ञ सर जोसेफ जॉन नॉर्मन लॉकियर यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर सूर्यप्रकाशाचे स्पेक्ट्रोस्कोपद्वारे निरीक्षण करताना या वायूचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेव हेलियस यावरून या मूलद्रव्याला हेलियम असे नाव देण्यात आले.
महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ला या ऐतिहासिक वैज्ञानिक शोधाचा साक्षीदार आहे. हेलियम या नोबेल मूलद्रव्याचा अणुक्रमांक आणि रासायनिक चिन्ह अनुक्रमे 2 आणि He आहेत. हा रंगहीन, वासहीन, चवहीन आणि निष्क्रिय वायू आहे. फुगे उडवण्यासाठी MRI मशीनमध्ये शीतकारक म्हणून आणि समुद्रात जाणाऱ्या पाणबुड्यांच्या श्वास घेण्याच्या टँकमध्ये ऑक्सिजनसोबत हेलियम वापरला जातो. हवेपेक्षा हलक्या असलेल्या या मूलद्रव्याचा शोध 18 ऑगस्ट 1868 रोजी लागला. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हा शोध लागल्याने हा दिवस विशेष मानला जातो. विज्ञान आणि संशोधनाच्या जगात महत्त्वाचे स्थान असलेल्या विश्व हेलियम दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 18 ऑगस्ट 1868 रोजी लागलेल्या हेलियम या मूलद्रव्याच्या शोधाच्या स्मरणार्थ विज्ञानप्रेमींना हेलियम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याशी नाते असलेल्या हेलियमच्या शोधाचा हा दिवस आपल्याला वैज्ञानिक प्रगतीची प्रेरणा देवो. हेलियम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.